नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 30 साइजच्या पेपर पॅटर्नवरून मोठ्या साइजचे पेपर पॅटर्न कसे तयार करायचे ते बघूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। इथे मी तुम्हाला समजवण्यासाठी एक पेपर घेतलेला आहे। मी इथे व्हाईट पेपर यूज करत आहे, तुम्ही न्यूजपेपर देखील यूज करू शकता। मी इथे 30 साइजचे पेपर पॅटर्न बनवलेले आहेत आणि हे 30 साइजचे पेपर पॅटर्नचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे। आता आपण ह्याच 30 साइजच्या पेपर पॅटर्नवरून मोठं पेपर पॅटर्न कसं तयार करायचं ते बघणार आहोत। म्हणजेच 30 साइजच्या पेपर पॅटर्नवरून आपल्याला 32 साइजचं पेपर पॅटर्न कसं तयार करायचं आहे ते बघूयात। इथे आपल्याला 30 साइजच्या पेपर पॅटर्नमध्ये उंचीही वाढवता येते आणि साईजही वाढवता येते। मी ते 30 साइजचं पेपर पॅटर्न यूज करत आहे। तुम्ही 32 साइजचं पेपर पॅटर्न ठेवून उंची कशी वाढवायची तीही वाढवू शकतात। ह्या पेपर पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये माहिती देणार आहे। आता आपण सर्वात आधी उंची मोजून घेऊयात। मी इथे जे पेपर पॅटर्न 30 साइजचं कट केलेलं आहे त्याची उंची आहे 12 इंच, म्हणजेच तयार ब्लाउजची उंची 12 इंच आहे आणि पेपरची उंची मी 13 इंच घेतलेली आहे। आपण उंचीमध्ये नेहमीप्रमाणे 1 इंच वाढवून घेतो। मी जी उंची घेतलेली आहे तयार ब्लाउजची 12 इंच आहे, त्यात मी 1 इंच वाढून 13 इंचवरती टिक करून घेतलेलं होतं, म्हणजेच 13 इंचचा हा पेपर पॅटर्न तयार केलेला आहे। जो माझा 30 साइजचा पेपर पॅटर्न आहे त्याची उंची ही 13 इंच आहे। आता आपण ह्याच पॅटर्नवरून उंची कशी वाढवायची ते बघूयात। समजा तुम्हाला 30 साइजचं ब्लाऊज शिवायचं आहे आणि तयार ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, तर आपल्याला त्यात 1 इंच वाढवून घ्यायचं असतं। पाठीमागच्या भागात 1 इंच वाढवणं खूप सोपं आहे। मी इथे सर्वात आधी पाठीमागचा भाग दाखवत आहे। मी तुम्हाला साईजही मोजून दाखवते। बघू शकता हे जे मी माप घेतलेलं आहे ते 30 साइजचं आहे। 7.5 त्याची घडी आहे आणि पुढे जे 1.5 इंच आहे ते शिलाई मार्जिनसाठी ठेवलेलं आहे आपण। मी ते 30 साइजचं पेपर कटिंग घेतलेलं आहे। हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेलं आहे। मी 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेत असते, तुम्ही 2 इंच वाढवलं तरी चालेल। आणि या 30 साइजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण ह्याच पॅटर्नवरून उंची कशी वाढवायची ते बघूयात। बऱ्याच जणांची 30 साइजची उंची 13 इंच असते तयार ब्लाऊजची, तर कुणाची 12 इंच असते। तर आपली आता मी हे ब्लाऊज आधी कट केलेलं आहे, त्याची तयार ब्लाऊजची उंची होती 12 इंच, तर आपल्याला आता 13 इंच उंचीचं ब्लाऊज शिवायचं आहे, म्हणजेच तयार ब्लाऊजची उंची 13 घ्यायची आहे। तर त्यासाठी तेच पॅटर्न ठेवून आपण उंची कशी वाढवायची ते बघणार आहोत। सर्वात आधी मी साईडने टिक करून घेत आहे। मी इथे मुंडा टिक केलेला आहे, गळ्याला उतारही दिलेला आहे। बऱ्याच जणांचं शोल्डर गळतं, त्यासाठी आपल्याला पाव इंच गळ्याकडून कमी करून घ्यायचं असतं, म्हणजे जो गळा रुंदी आहे तिथून आपल्याला पाव इंच हे कमी करून घ्यायचं असतं। आता आपण उंचीलाही लाईन मारून घेऊयात। ही लाईन मारून घेतल्यामुळे तुम्हाला समजायला खूप सोपं जाईल। इथे मी लाईन मारून घेतलेली आहे। मी इथे गळाही टिक करून घेत आहे। मी इथे हा गळा 9 इंचाचा घेतलेला आहे। व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे मी किती इंचाचा गळा घेतलेला आहे। आता आपण हे पेपर पॅटर्न म्हणजेच पेपरचं जे कटिंग आहे ते काढून घेऊयात। मी इथे पेपरचं कटिंग काढून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये उंची कशी वाढवायची ते बघूयात। इथून आपण पाव इंच कमी करून घेतलेलं आहे। बऱ्याच जणांचं शोल्डर गळतं, त्यासाठी आपल्याला पाव इंच हे कमी करून घ्यायचं असतं। बघू शकता पहिलं जे मी ब्लाऊज म्हणजेच पेपर पॅटर्न कट केलेलं आहे त्याची उंची 13 इंच आहे। तयार ब्लाऊजची उंची माझी 12 इंच होती, मी त्यात 1 इंच हे वाढवून घेतलेलं होतं, म्हणजेच 13 इंच उंचीचं हे पेपर कटिंग तयार केलेलं होतं। आता मी हे 30 साइजच्याच ब्लाऊजचं
14 इंच उंचीचं पेपर पॅटर्न करणार आहे, म्हणजेच तयार ब्लाऊजची उंची माझी आहे 13 इंच। तर त्यात आपल्याला उंची कशी वाढवायची ते बघूयात। मी ते 14 इंचवरती टिक करून घेणार आहे। आपल्याला उंची जर वाढवायची असेल तर कमरेच्या साईडनेच उंची वाढवून घ्यायची असते, म्हणजेच खालच्या साईडने आपल्याला उंची वाढवायची असते। मी इथे 1 इंच उंची वाढवून घेत आहे, तुम्ही अर्धा इंचही वाढवू शकतात। तुमच्या तयार ब्लाऊजची उंची जर 12.5 इंच असेल तर तुम्ही 13.5 वरती टिक करायचं आहे। इथे मी जे ब्लाऊज कट केलेलं आहे त्याची तयार ब्लाऊजची उंची 12 इंच होती, म्हणून 13 इंच मी घेतलेला होता कागद। आता मला तयार ब्लाऊजची उंची 13 इंच शिवायची आहे, तर आपल्याला त्याच पॅटर्नवरून 1 इंच खालच्या साईडला वाढवून घ्यायचं असतं। इथे 14 इंच वरती मी टिक करून घेतलेला आहे। आपल्याला उंची वाढवताना नेहमी खालच्या साईडनेच उंची वाढवून घ्यायची असते, म्हणजेच कमरेच्या साईडने आपल्याला उंची वाढवून घ्यायची असते। इथे मी कमरेच्या साईडने उंची वाढवून घेतलेली आहे 1 इंच। तुमची जेवढी इंच उंची वाढवायची असेल तेवढी तुम्ही वाढवू शकतात, 1 इंच, 1.25 इंच किंवा अर्धा इंच। इथे मी 1 इंच उंची वाढवून घेतलेली आहे। ही पद्धत वापरल्यामुळे आपला टाईमही वाचतो आहे। त्या पेपर पॅटर्नवरून उंची कशी वाढवायची आपण इथे बघितलेलं आहे। मी इथे लाईनही मारून घेत आहे। इथे आपण 1 इंच उंची पहिल्या पेपर पॅटर्नपेक्षा 1 इंच उंची ही वाढवून घेतलेली आहे। इथे आपला उंचीचा भाग वाढून झालेला आहे। मी ही उंची कटोरीच्या ब्लाऊजमध्ये कशी वाढवायची ते सांगत आहे। कटोरीच्या ब्लाऊजचा हा पाठीमागचा भाग आहे। आता आपण पाठीमागचा जो गळा आहे तो कसा वाढवायचा ते बघूयात, आणि तो वाढवल्यानंतर कुठे कुठे काय काय चेंजेस करायचे तेही बघूयात। मी इथे गळ्याची उंची वाढवून घेणार आहे। हा जो माझा गळा आहे तो 9 इंचचा आहे। इथे आपण गळा वाढवण्यासाठी काय काय चेंजेस करावे लागतात ते बघणार आहोत। इथे आपण उंचीमध्ये 1.5 इंच गळा वाढवून बघूयात। बऱ्याच जणांना मोठे गळे आवडतात, तर बऱ्याच जणांना छोटेही गळे आवडतात। तर मोठ्या गळ्यासाठी आपल्याला कुठे काय चेंजेस करावे लागतात तेही आपण बघणार आहोत। मी इथे हा 10.5 इंचाचा गळा घेतलेला आहे आणि गळा रुंदी आपली 2.25 इंच आहे। आता आपण डीप गळा करूयात। मोठा जर आपण गळा घेत असाल तर आपल्याला थोडा डीप गळा करायचा असतो, म्हणजेच अर्धा इंच साईडने वाढवून घ्यायचा असतो। बघू शकता तुम्ही मी कुठल्या साईडने अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। हा डीप गळा करण्याची खूप सोपी पद्धत आहे। आपल्याला वरच्या साईडने गळा रुंदी सेम ठेवायची आहे, फक्त खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे। ही डीप गळा टिक करण्याची खूप सोपी पद्धत आहे। आता आपण डीप गळ्याला आकार देऊन घेऊयात। तुम्ही जर डीप गळा कट करत असाल तर या पद्धतीने टिक करून घ्यायचा आहे, नंतर आपल्याला डीप गळा कट करायचा आहे। तुम्ही जर इथे डीप गळा म्हणजेच मोठा गळाही घेत असाल आणि डीपही घेत असाल तर इथे आपल्याला चेंजेस करून घ्यायचे असतात। डीप गळ्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने 1/2 इंच हे कमी करून घ्यायचं असतं। डीप गळ्यासाठी आपल्याला हे 1/2 इंच कमी करून घ्यायचं असतं आणि इथून आकार देऊन घ्यायचा असतो। मी आता तुम्हाला आकार देऊन दाखवते। 1.5 इंच आपल्याला साईडला सोडायचं आहे, तिथून आपल्याला वरती आकार द्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। जर तुम्ही डीप गळा घेत असाल तर त्यासाठी आपल्याला ही मेथड वापरायची असते, म्हणजेच हा पर्याय आपल्याला यूज करायचा असतो। 1.5 इंचाच्या पुढेच आपल्याला ही पद्धतीने आकार देऊन घ्यायचा असतो। मी इथे आकार देऊन घेतलेला आहे। आपण डीप गळ्यासाठी ही पद्धत यूज करत आहोत। इथे आपण 1/2 इंच टिक करून आकार देऊन घेतलेला आहे। जर आपण डीप गळा घेतला तरच आपल्याला ही पद्धत यूज करायची आहे। आणि तुम्हाला जर स्मॉल गळा घ्यायचा असेल तर कुठली पद्धत यूज करायची तेही मी सांगणार आहे। मी इथे 9 इंचाचा गळा घेतलेला आहे, म्हणजे 9.5 इंच घेतलेला आहे। अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन मध्ये जातं। आता आपण 7.5 इंचाचा गळा घेऊन बघूयात। 7.5 इंचाच्या गळ्यासाठी आपल्याला काय काय चेंज करायचं आहे ते बघूयात। इथेही आपण आकार देऊन घेऊयात। हा झाला 7.5 इंचाचा नॉर्मल गळा। तुम्ही 7.5 इंचाचा डीप गळा देखील घेऊ शकता।
डीप गळा घेताना आपल्याला ह्या साईडने आकार देऊन घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने। डीप गळ्यासाठीही आपल्याला शोल्डरमध्ये चेंजेस करायचे असतात। डीप गळ्यासाठी आपल्याला पुढच्या साईडने 1/2 इंच हे वाढवून घ्यायचं असतं। आपल्याला कुठली तरी एकच पद्धत यूज करायची असते, एक तर डीप गळ्याची किंवा स्मॉल गळ्याची। तुम्ही जर स्मॉल गळा घेत असाल तर मी आता ज्या पद्धतीने टिक करत आहे त्या पद्धतीने टिक करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही जर मोठा गळा डीप गळा घेत असाल तर त्यासाठी मी आतमधून टिक करून घेतलेला आहे, त्या पद्धतीने आपल्याला टिक करायचं आहे। 1/2 इंच आपल्याला ह्या साईडने टिक करून घ्यायचं आहे। मी पलीकडची ही लाईन म्हणजे पलीकडचंही तुम्हाला डार्क करून दाखवते जेणेकरून लवकर लक्षात येईल। बघू शकता तुम्ही। डीप गळ्यासाठी आपण कुठल्या साईडला टिक केलेली आहे आणि स्मॉल गळ्यासाठी आपण कुठल्या साईडला टिक केलेली आहे ते मी नंतर तुम्हाला लिहूनही दाखवणार आहे। हे आहे आपण डीप गळ्यासाठी टिक करून घेतलेली आणि ही आहे आपण स्मॉल गळ्यासाठी टिक करून घेतलेली। डीप गळ्यासाठी आपण अलीकडे टिक करून घेतो आणि स्मॉल जो गळा आहे त्याच्यासाठी आपल्याला पलीकडच्या साईडने टिक करून घ्यायचं असतं। म्हणजेच आपल्याला जर छोटा गळा घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला साईडने टिक करून घ्यायचं असतं। या साईडने मी स्मॉल गळ्यासाठी टिक करून घेतलेला आहे। 1/2 इंच आपल्याला बाहेरच्या साईडने टिक करून घ्यायचं असतं आणि इथून 1.5 इंच आपण ओपन ठेवलेला आहे। 1.5 इंच सोडूनच आपल्याला हा आकार द्यायचा असतो। तुम्ही कुठलीही पद्धत यूज केली तरी आपल्याला 1.5 इंच सोडूनच हा आकार द्यायचा असतो। मी इथे डीप गळ्यासाठी केलेला आहे आणि हा जो बाहेरचा आकार आहे तो स्मॉल गळ्यासाठी केलेला आहे। आता आपण डीप गळ्यासाठी कुठले कुठले चेंजेस करायचे असतात मुंड्यात ते बघितलेले आहेत आणि स्मॉल गळ्यासाठी मुंड्यामध्ये कुठले कुठले चेंजेस करायचे आहेत तेही बघितलेलं आहे। दोघही चेंजेस आपण इथे बघितलेले आहेत। आपल्याला स्मॉल गळ्यासाठी आणि डीप गळ्यासाठी हे चेंजेस करून घ्यायचे असतात आणि इथे गळा उतार 1/2 इंच द्यायचा असतो आपल्याला। बऱ्याच जणांचं शोल्डर गळतं, हे इथं 1/2 इंच कमी केल्यामुळे आपलं शोल्डर गळण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो। इथे आपण उंचीमध्ये 1 इंच वाढवून घेतलेला आहे। इथे आपण एकाच पेपर पॅटर्नवरून उंची कशी वाढवायची, गळा कमी कसा करायचा किंवा वाढवायचा आणि गळा वाढवल्यानंतर कुठले चेंजेस होतात किंवा गळा कमी केल्यानंतर कुठले चेंजेस होतात हे आपण परफेक्ट बघितलेलं आहे आणि समजूनही मी सांगितलेलं आहे। आता आपण साईज कशी चेंज करायची ते बघूयात। 30 साईजवरून आपल्याला जर 32 साईज करायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय काय चेंजेस करायचे असतात तेही आपण बघणार आहोत। ही आहे माझी 30 साईज म्हणजे 7.5। 30चा चौथा भाग आपला 7.5 इंच येतो आणि हे 1.5 इंच हे शिलाई मार्जिन आहे। इथे मी जी घडी घेतलेली आहे ती 7.5 इंचाची होती आणि 1.5 इंच मी हे शिलाई मार्जिन घेतलेलं होतं। 30चा आपण चौथा भाग करतो म्हणजे 7.5 इंच। इथे आपण 7.5 इंचवरती टिक केलेला आहे आणि 1.5 इंच जे आहे ते शिलाई मार्जिन आहे। आता आपण 30 साईजवरून 32 साईज कशी घ्यायची ते बघूयात। 7.5 इंचची आपली घडी असते, तर आता आपण अर्धा इंच हे यामध्ये वाढवून घेणार आहोत। आता अर्धा इंच आपल्याला कुठं वाढवायचं तेही आपण बघूयात। साईज कशी वाढवायची तेही मी खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे। इथून आपल्याला पुढच्या साईडने अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। मी ते घडीच्या साईडने अर्धा इंच हे वाढवून घेणार आहे। बघू शकता अर्धा इंचवरती मी टिक केलेली आहे। इथेही आपल्याला कमरेतही आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। तुम्ही कमरेचं मेजरमेंट तुमच्या कमरेवरून घेऊ शकता। मी जे पहिलं पेपर पॅटर्न ठेवलेलं होतं 30 इंचाचं त्याचं कमरेचा भाग आहे 28 इंच। 28चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे म्हणजे 7 इंच आणि त्यात आपल्याला अर्धा इंच हे टक्ससाठी वाढवायचं असतं। पाठीमागे जो आपण टक्स घेतो त्यासाठी आपण अर्धा इंच हे वाढवून घेतो आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। मी ते जे ब्लाऊजचं कमर घेतलेलं आहे ते 28 साईजचं आहे। तुम्ही कमरेचं माप तुमच्या ब्लाऊजवरून घेऊ शकता। बघू शकता 8 इंच इथं आलेलं आहे आपलं। आपली 32ची घडी 8 इंच असते, त्यात आपण 1.5 इंच वाढवून घेणार आहोत। म्हणजेच आपण जे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे। बघू शकता तुम्ही 1.5 इंच आपलं पुढे मार्जिनसाठी जात आहे। आपल्याला 30 साईजच्या जे पेपर पॅटर्न आहे त्याच्यावरून 32 साईजचं पेपर पॅटर्नही तयार करता येतं।
आपल्याला 30 साईजचं पेपर पॅटर्नमध्ये अर्धा इंच वाढवून 32 साईजचं पेपर पॅटर्न तयार करता येतं। पाठीमागच्या भागात मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे, बघू शकता। काखेच्या साईडला आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं, म्हणजेच घडीमध्ये आपण अर्धा इंच हे वाढवून घेतलेलं आहे। तुम्हाला मी ते 8 इंचाची घडी दाखवलेली आहे आणि हे जे 1.5 इंच आहे ते आपलं शिलाई मार्जिनसाठी आहे। मध्ये आपण जो पॉइंट करून घेतलेला आहे तो 8 इंचाचा आहे। हा जो आपण पॉइंट केलेला आहे तो 8 इंचाचा आहे आणि घडीमध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून 32 साईजचं माप तयार करता येतं। मी इथे 30 साईजवरून 32 साईजचं माप कसं करायचं ते सांगितलेलं आहे। तुम्ही 32 साईजचं माप ठेवून 34 साईजचं देखील माप तयार करू शकता, तेही या पद्धतीने सेम करायचं आहे। जर आपलं चेस्टमध्ये 2 इंचच वाढत असेल तर आपल्याला अर्धा इंच हे वाढवायचं असतं आणि तुम्ही चेस्टमध्ये त्यापेक्षा जास्त वाढवत असाल तर आपल्याला त्यानुसार वाढवून घ्यायचं असतं। मी ते तुम्हाला 30 साईजपासून 32 साईजचं कसं तयार करायचं ते सांगत आहे। आता आपण कमर मोजून घेऊयात। मी इथे 28 साईजचं कमर घेतलेलं आहे। कमरेचं माप तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून घेऊ शकता। 28 साईजसाठी आपल्याला 7 इंचावरती टिक करायची आहे। 28चा चौथा भाग म्हणजे 7 इंच, अर्धा इंच आपल्याला टक्ससाठी आणि हे जे 1.5 इंच आपण वाढवून घेतलेलं आहे ते आपलं शिलाई मार्जिनसाठी। वरच्या साईडने जर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे तर आपल्याला इथेही 1.5 इंच हे शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आणि हे जे साईडला आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे ते वरच्या साईडने अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे, म्हणून आपण इथे अर्धा इंच हे वाढवून घेतलेलं आहे। हे घडीसाठी आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। जर तुम्ही 30 साईजवरून 32 साईजचं माप करत आहात तर आपल्याला हे अर्धा इंच साईडला वाढवून घ्यायचं असतं। इथे आपल्याला 30 साईजच्या मापावरून 32 साईजचं माप कसं करायचं आहे आणि 13 इंच उंचीवरून 14 इंच उंची कशी घ्यायची आहे ते आपण इथं डिटेलमध्ये बघितलेलं आहे। म्हणजेच मी इथे जे 30 साईजचं पेपर कटिंग ठेवलेलं होतं त्याची तयार ब्लाऊजची उंची होती 12 इंच, तर आपण इथे 13 इंचवरती टिक करून घेतलेलं होतं। आता मी जे ब्लाऊज कट करत आहे त्याची उंची आहे, म्हणजेच तयार ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, तर आपल्याला 1 इंचासाठी टिक करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपण इथे 14 इंचवरती टिक करून घेतलेलं होतं। आता आपण डीप गळा कसा घेतला आणि डीप गळा घेऊन आपल्याला कुठले कुठले चेंजेस करायचे होते तेही बघितलेलं आहे। इथे आपण डीप गळ्यासाठी आतल्या साईडला टिक करून आकार देऊन घेतलेला आहे। तुम्ही जर डीप गळा घेत असाल तर आपल्याला या पद्धतीचे चेंजेस करायचे असतात। डीप गळा आणि मोठ्या गळ्यासाठी आपल्याला हे चेंजेस करून घ्यायचे असतात। इकडच्या साईडला आपल्याला पाव इंच कमी करायचं असतं, म्हणजेच गळ्याच्या साईडला आपल्याला पाव इंच का कमी करायचं असतं? जर आपण डीप गळा घेत असाल तर आपल्याला गळ्याच्या साईडने पाव इंच कमी करायचं असतं आणि तुम्ही जर स्मॉल गळा घेत असाल तर आपल्याला मुंड्याच्या साईडने पाव इंच वाढवून घ्यायचं असतं। आता आपण पाठीमागचा टक्स पॉइंट घेऊयात। इथे मी पाठीमागचा टक्स पॉइंट 4.5 इंचवरती घेत आहे। 4.5 इंच रुंदी आहे टक्स पॉइंटची। तुम्ही डीप गळ्यासाठी 4.5 इंच टक्स पॉइंट घ्यायचा आहे आणि स्मॉल गळ्यासाठी म्हणजेच नॉर्मल गोल गळ्यासाठी आपल्याला 4 इंच टक्स पॉइंट घ्यायचा आहे। मी इथे 4.5 इंच रुंदीचा टक्स पॉइंट घेतलेला आहे आणि 4.5 उंचीचाही टक्स पॉइंट घेतलेला आहे। अर्धा इंचाचा आपला हा टक्स येतो, म्हणून अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनमध्ये वाढवून घेत असतो। इथे आपला हा पाठीमागचा टक्स आहे। हे जे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे ते हे पाठीमागच्या टक्ससाठी वाढवून घ्यायचं असतं। आपण 30 साईजवरून 32 साईजचं माप कसं करायचं आणि 13 साईजवरून 14 साईजची उंची कशी घ्यायची ते अगदी सोप्या पद्धतीने बघितलेलं आहे। तुम्ही यापेक्षा देखील जास्त उंची वाढवू शकतात। उंची कुठं वाढवायची तेही मी तुम्हाला यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। पाठीमागच्या भागात उंची वाढवणं खूप सोपं असतं आणि साईडलाही आपण रुंदी वाढवून घेतलेली आहे, म्हणजेच 32 साईजसाठी आपल्याला अर्धा इंच साईडला उंची वाढवून घ्यायची असते। पण 30 साईजच्या जर मापावरून तुम्ही रुंदी वाढवत असाल तरच आपल्याला अर्धा इंच रुंदी वाढवून घ्यायची असते। इथे आपण अर्धा इंच रुंदी वाढवून घेतलेली आहे। आपण इथे 30 साईजचं ब्लाऊजवरून 32 साईजचं ब्लाऊज कसं करायचं ते अगदी सोप्या पद्धतीने बघितलं आहे, तेही मी तुम्हाला लिहून दाखवते।
हे जे अर्धा इंच आपण वाढवून घेतलेलं आहे ते 32 साईजसाठी आहे. तुम्ही हे पेपर पॅटर्न डायरेक्ट ब्लाऊजवरती ठेवूनही कट करू शकतात. आता बऱ्याचदा काय होतं 30 साईजचं पेपर कटिंग आहे आणि 32 साईजचं आपल्याकडे ब्लाऊज आपल्याला शिवायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही पेपर पॅटर्न ठेवून साईडला अर्धा इंच 32 साईजसाठी वाढवून घेऊ शकतात. आणि उंची जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही उंचीही वाढवून घेऊ शकतात. तयार ब्लाऊजची उंची जर तुमची 13 इंच असेल तर तुम्ही 1 इंच वाढवून घेऊ शकतात. आणि तुमची जर ब्लाऊजची उंची 12.5 किंवा 13.5 इंच असेल तर त्यातही तुम्ही 1 इंचही वाढवून घेऊ शकतात. डायरेक्ट आपण हे पीसवरतीही कट करून घेऊ शकतो. मी ते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितलेले आहेत. गळ्यासाठी कुठले चेंजेस करायचे आहेत आणि साईज वाढवण्यासाठी कुठे कुठे किती इंचेस वाढवून घ्यायचे आहे, उंची वाढवण्यासाठी कुठे किती इंच उंची वाढवायची आहे ते आपण पाठीमागच्या भागात अगदी सोप्या पद्धतीने बघितलेलं आहे. नॉर्मल गळ्यासाठी आपल्याला मुंड्यामध्ये चेंजेस नाही करायचे आहेत. तुम्ही जर डीप गळा घेत असाल तरच आपल्याला इथे चेंजेस करायचे आहेत. डीप गळ्यासाठी कुठल्या साईडला चेंजेस करायचे आहेत आणि स्मॉल गळ्यासाठी कुठल्या साईडला चेंजेस करायचे आहेत ते आपण बघितलेलं आहे. इथे आपण डीप गळ्यासाठी ह्या साईडला टिक करून घेतलेलं आहे, म्हणजेच गळ्याच्या साईडला 1/2 इंच कमी करून घेतलेलं आहे. आणि आपण स्मॉलसाठी मुंड्याच्या साईडने पलीकडच्या साईडने आपल्याला 1/2 इंच हे वाढवून घ्यायचं असतं. छोट्या गळ्यासाठी आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं असतं आणि डीप गळ्यासाठी आपल्याला कमी करून घ्यायचं असतं. आज आपण इथे खूप सोप्या पद्धतीने बघितलेलं आहे. जर आपल्याला गळा डीप घ्यायचा असेल तर मुंड्यामध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत आणि गळा जर आपल्याला छोटा घ्यायचा आहे म्हणजे स्मॉल गळा घ्यायचा आहे तर तेही कुठे कुठे काय काय चेंजेस करायचे आहेत. जर तुम्हाला डीप गळा घ्यायचा असेल तरी आपल्याला हे चेंजेस करावेच लागतात आणि स्मॉल घ्यायचा असेल तरी आपल्याला हे चेंजेस करायचे असतात. 9 इंचापर्यंत आपण जे पहिले टिक करून घेतलं ते अगदी परफेक्ट असं मेजरमेंट आहे. पण तुम्ही जर 10 इंचा पुढे जर गळा घेत असाल आणि 10 इंचाच्या पुढील गळ्यासाठी आपल्याला हे चेंजेस करायचे असतात आणि 7 ते 7.5 इंच म्हणजे स्मॉल गळ्यासाठीही आपल्याला या पद्धतीने चेंजेस करून घ्यायचे असतात. इथे आपला पाठीमागच्या भागात अगदी परफेक्ट असं समजून झालेलं आहे. आता आपण पुढचा भाग बघूयात. मी इथे मुंड्याच्या साईडचा जो भाग आहे तो घेतलेला आहे, ज्या भागाला आपण कटोरी लावून घेतो. इथे उंचीमध्ये आपल्याला किती इंच उंची वाढवायची असते ते बघूयात. आता आपण सर्वात आधी याला टिक करून घेऊयात. मी इथे सर्व साईडने याला टिक करून घेत आहे. याच्यातही आपल्याला उंची वाढवून घ्यायची असते. जर आपण पाठीमागच्या भागात उंची वाढवली तर आपल्याला यातही उंची वाढवायची असते आणि जर आपण पाठीमागच्या भागात साईज वाढवली तर आपल्याला यातही साईज वाढवून घ्यायची असते. इथे मी टिक करून घेत आहे. आपल्याला परफेक्ट असं आधी टिक करून घ्यायचं असतं. ज्या मापाचं ब्लाऊज आहे त्या मापाचं टिक करूनच आपल्याला नंतर मेजरमेंट पाडून घ्यायची असते. सर्व साईज आपल्याला व्यवस्थित टिक करून घ्यायचे आहे. मी इथे व्यवस्थित असं टिक करून घेत आहे. पुढचा गळा कमी किंवा जास्त कसा घ्यायचा तेही मी यामध्ये सांगणार आहे. अगदी छोट्या छोट्या टिप्स मी यामध्ये सांगत आहे. मी इथे सर्व साईडने टिक करून घेते. आता आपण शोल्डरच्या वरच्या साईडने टिक करून घेऊयात. हे 1/2 इंच आहे तो उतार दिलेला आहे गळ्याला. आपण तो का देतो ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्यांचं शोल्डर गळतं त्यासाठी आपल्याला 1/2 इंच गळ्याच्या साईडने कमी करून घ्यायचं असतं. मी इथे जी कटोरीची बाजू लावतो ती बाजू मी टिक करून दाखवलेली आहे आणि ती खूप सोप्या पद्धतीने टिक करून दाखवलेली आहे. आता आपण यामध्ये उंची वाढवून घेणार आहोत. आता आपण यामध्ये उंची किती वाढवायची ते बघूयात. जसं की आपण पाठीमागच्या भागामध्ये इथे आपण 1 इंच उंची वाढवून घेतलेली आहे, तर आपल्याला यामध्ये 1 इंच उंची वाढवायची नसते. आपल्याला यामध्ये अर्धा इंच उंची आणि जी क्रॉस पट्टी आहे त्यात अर्धा इंच उंची ही वाढवून घ्यायची असते. दोघही साईडला आपल्याला अर्धा इंच उंची ही वाढवायची असते. दोघं साईडची अर्धा इंच प्लस अर्धा इंच अशी 1 इंच उंची आपली बरोबर वाढून जाते. इथे मी अर्धा इंच उंची ही वाढवून घेत आहे. अर्धा इंच वरती मी इथे टिक केलेला आहे. या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे आणि या साईडनेही आपल्याला अर्धा इंच वाढवायचे आहे. मागच्या साईडला उंची वाढवणं खूप सोपं आहे. पुढच्या साईडला उंची वाढवणं थोडं हार्ड आहे, म्हणजे कठीण आहे. ते मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे.
इथे आपण अर्धा इंच उंची वाढवून घेतलेली आहे। पाठीमागच्या भागात आपण 1 इंच जर उंची वाढवत असाल तर आपल्याला यात अर्धा इंच आणि क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची असते। आता आपण साईज बघूयात। 32 साईजसाठी आपण जे हे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे, इथे जे आपण अर्धा इंच 32 साईजसाठी वाढवून घेतलेलं आहे तेच आपल्याला पुढच्या साईडलाही अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं आहे। इथेही आपण अर्धा इंच वाढवून घेणार आहोत। आपल्याला जर 30 साईजची 32 साईज करायची असेल तर आपल्याला हे अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। मी तुम्हाला पाठीमागच्या भागात सांगितलेलं आहे। इथेही आपण अर्धा इंच हे वाढवून घेत आहोत। पाठीमागच्या भागाला जर तुम्ही पाऊण इंच वाढवलं तर तेवढंच आपल्याला वाढवायचं आहे। तिथे जर आपण 1 इंच वाढवलं रुंदीमध्ये तर आपल्यालाही इथे 1 इंच वाढवायचं आहे। आपण इथे अर्धा इंचच वाढवलेला आहे पाठीमागच्या भागात, तर आपल्यालाही इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। जेवढं आपण वाढवलेलं असेल रुंदीमध्ये म्हणजेच साईजमध्ये तेवढंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे। 32 साईजसाठी आपण अर्धा इंच हे वाढवून घेतलेलं आहे। हा 30 साईजचा भाग आहे आपला आणि जे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे ते 32 साईजसाठी वाढवून घेतलेलं आहे। आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। उंचीमध्ये देखील आपण इथे अर्धा इंच वाढवलेलं आहे आणि क्रॉस पट्टीमध्ये आपण अर्धा इंच वाढवून घेणार आहोत। हे जे वाढवलेलं आहे ते आपण साईजसाठी वाढवलेलं आहे, म्हणजेच 30 साईजवरून जर 32 साईज तुम्हाला करायची असेल तर अर्धा इंच आपल्याला साईजमध्ये वाढवून घ्यायचं असतं। इथेही आपण उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे। आपण जर पाठीमागच्या गड्यांमध्ये चेंजेस केलेले असतील तर आपल्याला मुंड्याच्या साईडने कमी किंवा जास्त हे करून घ्यायचं असतं। जसं मी पाठीमागे तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्ही जर डीप गडा घेत असाल तर आपल्याला गड्याच्या साईडने कमी करून घ्यायचं आहे 1/2 इंच। हे डीप गड्यासाठी आहे। तुम्ही जर पाठीमागचा गडा डीप घेत असाल तर आपल्याला पुढच्या साईडनेही 1/2 इंच कमी करून घ्यायचं असतं। दोघं साईडचे शोल्डर आपल्याला सेम ठेवायचे असतात। तुम्ही जर फक्त मागच्या साईडला टिक केलं आणि पुढच्या साईडला नाही केलं तर आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, शोल्डर कमी जास्त होतं। जर तुम्ही मागच्या साईडला चेंजेस केलेले असतील मुंड्यामध्ये तर आपल्याला पुढच्या साईडलाही चेंजेस करून घ्यायचे असतात। म्हणजेच तुम्ही जर पाठीमागचा गडा डीप घेतलेला असेल तर आपल्याला 1/2 इंच हे गड्याच्या साईडने कमी करून घ्यायचं असतं आणि तुम्ही जर स्मॉल गडा घेत असाल तर आपल्याला 1/2 इंच पलीकडच्या साईडने टिक करून घ्यायचं असतं, म्हणजे हे वाढवून घ्यायचं असतं। इथे आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे। मी ते शोल्डरच्या इथं 1/2 इंच इथं टिक केलेली आहे, तिथे आपण वाढवून घेऊयात। हे केव्हा वाढवायचं, जर तुम्हाला स्मॉल गडा म्हणजे छोटा गडा घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला हे वाढवून घ्यायचं असतं। म्हणजे 6 इंच 7 इंच किंवा 7.5 इंचाचा जर गडा तुम्हाला घ्यायचा असेल तर आपल्याला या पद्धतीने टिक करून घ्यायचं असतं। इथे मी तुम्हाला लिहून दाखवते डीप गड्यासाठी आपल्याला कुठे टिक करायचं आहे आणि स्मॉल गड्यासाठी कुठे टिक करायचं आहे। लिहिल्यामुळे लवकर लक्षात येईल। हे आहे डीप गड्यासाठी टिक करून घ्यायचं आहे, म्हणजेच पाठीमागचा जर डीप गडा असेल तर तुम्ही या पद्धतीने टिक करून घ्यायचं आहे आणि तुमचा जर स्मॉल गडा असेल तर तुम्ही इकडच्या साईडने टिक करायचं आहे। मी इथे दोघंही साईडला लिहून दिलेलं आहे। लिहून घेतल्यामुळे तुम्हाला खूप सोपं जाईल। हे आहे स्मॉल गड्यासाठी म्हणजेच लहान गड्यासाठी आणि हे आहे डीप गड्यासाठी। तुमचा जर पाठीमागचा गडा डीप असेल तर तुम्ही या पद्धतीने टिक करायचं आहे आणि स्मॉल असेल तर तुम्ही या पद्धतीने टिक करून घ्यायचं आहे। डीप गड्यासाठी आपल्याला नेहमी चेंजेस करायचे असतात। ही साईड मोठ्या गड्यासाठी, गड्याकडे जर आपण कमी केलं तर ते मोठ्या गड्यासाठी असतं। आपला जर नॉर्मल गडा असेल तर मी पहिले जे टिक करून घेतलेलं आहे ब्राऊन स्केच पेनने तेच ठेवायचं आहे आणि तुम्ही स्मॉल किंवा डीप घेत असाल तर आपल्याला हे चेंजेस करून घ्यायचे असतात। इथे आपण स्मॉल गड्यासाठी कुठे चेंजेस करायचे आहेत आणि बिग साठी कुठं, मी इथेही लिहून दाखवते तुम्हाला। हे जे चेंजेस करायचे आहेत मोठ्या गड्यासाठी आहे आणि इकडच्या साईडने जे आपण लिहून घेतलेले आहे ते छोट्या गड्यासाठी आहे। हा आहे छोटा गडा। छोट्या गड्यासाठी कुठं टिक करून घ्यायचं असतं ते मी लिहून दाखवलं आहे। छोट्या गड्यासाठी आपल्याला इकडून वाढवून घ्यायचं आहे
आणि मोठ्या गळ्यासाठी आपल्याला कमी करून घ्यायचं असतं। हा आहे मोठा गळा म्हणजेच डीप गळा। डीप गळ्यासाठी आपल्याला कमी करून घ्यायचं असतं। हा आपला मोठा गळा म्हणजेच डीप गळा आहे। डीप गळ्यासाठी आपल्याला हे कमी करून घ्यायचं असतं। मागच्या साईडला जर आपण कमी किंवा जास्त करून घेतलं तर आपल्याला पुढच्या साईडनेही कमी करून घ्यायचं असतं। इथे आपण हे 32 साईजसाठी अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे। इथे मी तुम्हाला सांगितलं आहे छोटा आणि मोठा गळा घ्यायचा असेल तर आपल्याला कुठे कुठे चेंजेस करायचे असतात। सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने मी सांगत आहे आणि लिहूनही दिलेलं आहे। इथे आपल्या 30 साईज वरून 32 साईजचा मुंडा कसा घ्यायचा तेही आपण बघितलेलं आहे। म्हणजे जी कटोरी लावतो तो भागही आपला टिक झालेला आहे। 1 इंच आपण यामध्ये भी उंची वाढवून दिलेली आहे आणि रुंदीतही आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। ह्या भागावरून आपण जे वाढवून घेतलेलं आहे 32 साईजसाठी म्हणजेच 30 साईज वरून 32 साईजसाठी आपल्याला साईजमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। आणि उंची जर तुम्हाला 1 इंच वाढवायची असेल तर ह्या भागामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायची असते आणि जी क्रॉस पट्टी आपण कट करतो त्यात आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची असते। इथे आपले हे दोघं भाग समजून झालेले आहेत, कुठे किती इंच वाढवायचं आहे आणि कुठे किती इंच कमी करायचं आहे। आता आपण कटोरी बघणार आहोत। इथे मी 30 साईजचीच कटोरी घेतलेली आहे। आता आपण ही कटोरी टिक करून घेऊया। आपण जे सेम पद्धतीने टिक केलं तशीच आपल्याला कटोरी ही टिक करायची आहे। नंतर आपण वाढवून घेणार आहोत। आपल्याला कटोरीतही अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं, पण कुठे अर्धा इंच वाढवायचं ते मी तुम्हाला परफेक्ट सांगणार आहे। इथे मी 30 साईजची कटोरी टिक करून घेतलेली आहे। आता आपण हिची उंची वाढवून घेऊयात। म्हणजे जे टिक करून घेतलेलं आहे आता आपण तिथे उंची वाढवून घेऊयात। आपण यात अर्धा इंच उंचीत वाढवून घेतलेलं आहे खालच्या साईडला। तसंच आपल्याला कटोरीतही अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। समजा आपण हे वाढवलं आणि कटोरी नाही वाढवली तर आपली कटोरी बसणार नाही, कमी पडेल। म्हणून आपल्याला कटोरीतही अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। समजा तुम्ही मुंड्याच्या भागात अर्धा इंच वाढवून घेतला आणि कटोरी वाढवली नाही तर आपली कटोरी उंचीमध्ये कमी पडेल। म्हणून आपल्याला हे वाढवून घ्यायचं असतं। अर्धा इंच आपल्याला हे वाढवून घ्यायचं आहे। इथेही मी अर्धा इंच वाढवून घेतलेली आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। इथून आपल्याला या पद्धतीने क्रॉस लाईन मारायची आहे। पुढचा गळा कसा कट करायचा, छोटा करायचा, मोठा करायचा तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्हाला जर 6 इंचापेक्षा कमी गळा हवा असेल तर तोही मी दाखवते यामध्ये, आणि तुम्हाला जर यापेक्षा मोठा गळा हवा असेल तोही मी दाखवते। म्हणजेच तुम्ही केलेल्या पॅटर्नपेक्षा आपल्याला छोटा गळा किंवा मोठा गळाही तयार करता येतो। इथे आपण अर्धा इंच उंचीमध्ये कटोरी वाढवून घेतलेली आहे। इथे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे। इथे आपण न वाढवता क्रॉस लाईन घेतलेली आहे, तिथे आपल्याला वाढवायचं नसतं। इथून आपण या पद्धतीने क्रॉस लाईन मारलेली आहे। इथे आपण ह्या कटोरीवरून अर्धा इंच कटोरी वाढवून घेतलेली आहे। जसं आपण पाठीमागच्या भागात 1 इंच वाढवलेला आहे आणि मुंड्यात अर्धा इंच वाढवलेला आहे, जो हा भाग आहे मुंड्याचा त्यात आपण अर्धा इंच वाढवलेला आहे। आपली कटोरी कमी पडू नये म्हणून आपल्याला कटोरीतही अर्धा इंच खालच्या साईडने वाढवून घ्यायचं असतं। पण कुठल्या साईडने वाढवायचं ते व्यवस्थित बघायचं आहे आणि तिथेच आपल्याला कटोरी वाढवायची आहे। कटोरी वाढवताना नेहमी खालच्या साईडनेच वाढवून घ्यायची असते। म्हणजेच आपण जर कटोरी वाढवली नाही तर आपली कटोरी कमी पडू शकते उंचीमध्ये, म्हणून आपल्याला कटोरीतही अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। आता आपण गळा कसा कमी करायचा ते बघूयात। मी आधी गळा कसा वाढवायचा ते दाखवत आहे। तुमच्या पहिलं पॅटर्नपेक्षा आपल्याला अर्धा इंच हा गळा वाढवून घ्यायचा आहे। तर आपल्याला या पद्धतीने टिक करून घ्यायचा आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे। आकार आपल्याला व्यवस्थित द्यायचा असतो गळ्याचा। जर तुम्हाला वाढवायचं असेल तर या पद्धतीने अर्धा इंच वाढवायचं आहे, आणि तुम्हाला जर कमी करायचं असेल तर तेही दाखवते। वरच्या साईडने आपल्याला अर्धा इंच किंवा पाव इंच कमी करून घ्यायचं असतं। जेवढा तुम्हाला गळा कमी करायचा आहे तेवढंच आपल्याला टिक करून आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही अर्धा इंचही गळा वाढवू शकतात, म्हणजेच मोठा करू शकतात।
आणि 1 इंचही गळा मोठा करू शकता। जसं मी अर्धा इंचवरती टिक केलेला आहे तसं तुम्ही 1 इंच, पाऊण इंच गळा वाढवू शकतात किंवा कमीही करू शकतात। मी आता गळा कसा कमी करायचा ते दाखवत आहे तुम्हाला। मी ते पाव इंच कमी करून दाखवत आहे, तुम्ही अर्धा इंचही कमी करू शकता किंवा 1 इंचही कमी करू शकता। इथून आपल्याला या पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि इथे टच करून घ्यायचं आहे। मी इथे गळा कसा कमी करायचा आणि गळा कसा वाढवायचा तेही सांगितलेलं आहे आणि तेही खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे। सर्वांना समजेल या पद्धतीने मी यामध्ये सांगत आहे। इथे आपली कटोरी वाढून तयार झालेली आहे। आता आपण क्रॉस पट्टीमध्ये कुठे वाढवायचं आणि किती इंच वाढवायचं ते बघूयात। इथे मी क्रॉस पट्टी घेतलेली आहे, 30 साईजची ही क्रॉस पट्टी आहे। आपण जे पेपर पॅटर्न ठेवून कट करून घेत आहोत म्हणजे स्टिक करून घेत आहोत तेच 30 साईजची ही क्रॉस पट्टी आहे। आता आपल्याला ही क्रॉस पट्टी व्यवस्थित ठेवायची आहे आणि टिक करून घ्यायची आहे, जसं आपण नेहमीप्रमाणे करतो तसंच। मी ती क्रॉस पट्टी आधी खाली लाईन मारून घेत आहे उंचीच्या साईडला। आपल्याला इथे आधी सरळ लाईन मारून घ्यायची आहे। इथे मी आकार देऊन घेत आहे। आतलाही आपल्याला आकार व्यवस्थित द्यायचा आहे क्रॉस पट्टीचा। इथे आपण 30 साईजची क्रॉस पट्टी टिक करून घेतलेली आहे। सेम पद्धतीने आपल्याला टिक करायची आहे, नंतर आपण ही क्रॉस पट्टी वाढवून घेत असतो। इथे आपली 30 साईजची क्रॉस पट्टी टिक झालेली आहे। आता आपण उंचीमध्ये किती इंच वाढवायचं ते बघूयात। जसं आपण पाठीमागच्या भागात 1 इंच उंची वाढवून घेतलेली आहे, आपल्याला पाठीमागच्या भागात 1 इंच पूर्ण उंची वाढवून घ्यायची असते। नंतर आपण पुढच्या भागात अर्धा इंच वाढवलेली आहे आणि जे अर्धा इंच आता आपलं उरलेलं आहे ते आपण क्रॉस पट्टीमध्ये वाढवणार आहोत। जर आपण इथे अर्धा इंच उंची वाढवली तर आपल्याला कटोरीतही अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची असते। आता आपण जी अर्धा इंच उंची शिल्लक राहिलेली आहे ती आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये वाढवून घ्यायची आहे। इथे मी खालच्या साईडने जी सरळ लाईन असते आपली कमरेच्या साईडला त्या लाईनला अर्धा इंचवरती टिक करायचं आहे आणि लाईन मारून घ्यायची आहे। तुम्ही डायरेक्ट ब्लाऊजवरही या पद्धतीने उंची वाढवू शकतात आणि साईजही वाढवू शकतात। इथे मी उंची वाढवून घेतलेली आहे क्रॉस पट्टीमध्ये। आपण क्रॉस पट्टीमध्ये उंची कशी वाढवायची ते बघूयात। इथे आपण अर्धा इंच उंची, इथे आपण अर्धा इंच, अर्धा प्लस अर्धा 1 इंच उंची आपली पुढच्या भागात वाढवून गेलेली आहे। आता आपण साईज वाढवून घेऊयात। जसं आपण 30 वरून 32 साईज केलेला आहे, जसं इथं आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। 30 साईज वरून 32 साईज करण्यासाठी आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। इथेही पुढच्या साईडलाही आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे, तसंच आपल्याला क्रॉस पट्टीमध्येही अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। इथे मी अर्धा इंचवरती टिक करून घेत आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। तुम्ही जर साईजमध्ये 1 इंच वाढवत असाल तर आपल्याला इथे 1 इंच वाढवायचं आहे। तुम्ही जर पाऊण इंच वाढवत असाल तर आपल्याला इथे पाऊण इंच वाढवायचं आहे आणि तुम्ही जर अर्धा इंच वाढवत असाल तर आपल्याला इथे अर्धा इंच वाढवायचं आहे। मी साईजमध्ये फक्त अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। हे 32 साईजसाठी आपण अर्धा इंच वाढवून घेत आहोत। साईजमध्ये आपण जे अर्धा इंच वाढवून घेत आहोत ते 32 साईजसाठी आहे। हे 30 साईजवरून आपण 32 साईजचं माप तयार करत आहोत। तुम्ही 30 साईजचं डायरेक्ट ब्लाऊजवर माप ठेवून या पद्धतीने देखील वाढवून घेऊ शकतात। ही आहे आपली क्रॉसपट्टी 30 साईजची, त्यावरून आपण उंचीही वाढवून घेतलेली आहे आणि साईजही वाढवून घेतलेली आहे। पाठीमागच्या भागात तर आपल्याला एकाच ठिकाणी 1 इंच उंची पूर्ण वाढवून घ्यायची असते, पण पुढच्या भागात आपल्याला कुठे कुठे किती इंच वाढवले ते बघितलेलं आहे। इथे आपण आता पाठीमागचा भाग घेऊयात। इथे आपण डीप गळ्यासाठी आणि स्मॉल गळ्यासाठी कुठे किती इंच कमी घ्यायचं आहे आणि कुठे किती इंच वाढवून घ्यायचे आहे ते अगदी सोप्या पद्धतीने बघितलेलं आहे।
ही आहे आपली क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टीतही आपण अर्धा इंच वाढवलेला आहे. हे अर्धा इंच प्लस अर्धा इंच, अर्धा प्लस अर्धा असा 1 इंच आपला पुढचा भाग वाढलेला आहे. जसा आपण 1 इंच पाठीमागचा भाग घेतलेला आहे तसं इथे अर्धा इंच प्लस अर्धा इंच. आपण 1 इंच एकदम वाढवू शकत नाही, म्हणून अर्धा अर्धा इंच आपल्याला हे वाढवून घ्यायचं असतं. इथे आपण कटोरीतही बघितलेला आहे छोटा गळा कसा घ्यायचा आणि मोठा गळा कसा घ्यायचा. दोघंही गळे कशी घ्यायचे तेही मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. पुढचा गळा आपल्याला कसा वाढवून घ्यायचा आणि कसा कमी करून घ्यायचा तेही मी तुम्हाला डीपमध्ये सांगितलेलं आहे. आणि आपण जर पाठीमागचा गळा डीप घेतला किंवा स्मॉल घेतला, त्यासाठी आपण मुंड्यामध्ये जे कमी किंवा जास्त करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या साईडलाही कमी किंवा जास्त करून घ्यायचं असतं. नाहीतर एक साईज मोठी होईल आपली आणि एक साईज छोटी होईल, ब्लाऊजही व्यवस्थित बसणार नाही. म्हणून सेम पद्धतीने आपल्याला कट करताना लक्षात ठेवायचं आहे. आपण जर लहान गळा घेतला तर इथे टिक करायचं आहे आणि आपण जर मोठा गळा घेतला तर गळ्याच्या साईडनेही कमी करून घ्यायचं असतं. इथे गळा वाढवण्यासाठी आपल्याला काय काय चेंजेस करायचे असतात ते आपण बघितलेले आहेत. आणि आज आपण 30 साईजवरून 32 साईजचं माप कसं तयार करायचं आणि त्याची उंची किती वाढवायची, त्याचा गळा आपण किती ठेवला पाहिजे, गळा वाढवल्यानंतर कुठे किती चेंजेस केलेला पाहिजे हे अगदी डिटेलमध्ये बघितलेलं आहे. सर्वांना समजेल आपण या पद्धतीने मी इथे सांगितलेलं आहे. या 30 साईजवरून आपण 32 साईजही वाढवून घेतलेली आहे. तुम्ही या पद्धतीने 30 साईजवरून 32 साईज वाढवू शकतात किंवा 32 साईजवरून तुम्ही 34 साईजही वाढवून घेऊ शकतात आणि डायरेक्ट तुम्ही पीसवरती देखील कट करून घेऊ शकतात. आणि तुम्हाला जर आमचा छोटा पॅटर्नवरून मोठा पॅटर्न कसा कट करायचा त्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.